हॅलो गाईज, तर तुम्हाला पण हॉटेलसारखी मिळणारी स्वीट डिश घरी पटकन बनवायची असेल तर माझ्या रेसिपीला फॉलो करा। आज आपण बनवणार आहोत अंगुरी रसमलाई। मी ते 1 लिटर दूध घेतलेलं आहे, हे आहे फक्त अर्धा लिटरचं आपण पनीर बनवायचं, अर्धा लिटर नंतर रसमलाईसाठी आपल्याला वापरायचं आहे। अर्धा लिटर दूधमध्ये मी छान उकळून त्याच्यामध्ये लिंबूचा रस टाकलेला, ते दूध फाडून घेतलं। हे दूध फाडल्यानंतर हे मी गाळून घेत आहे। त्याचा आंबटपणा निघून जाण्यासाठी बॉल्स पूर्ण प्युअर लागले पाहिजे म्हणून मी इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे आणि त्याला अर्ध्या तासासाठी घट्ट कापडात स्वच्छ कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे। इथे माझा अर्धा तास झाला आणि आता आपण ह्या पनीरचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। इथे बॉल बनवायला थोडे मेहनत लागणार आहे आपल्याला। 5-7 मिनिटांमध्ये छान मळावं लागेल त्याला पिठाला, त्याचे क्रॅक्स नाही झाले पाहिजे असे बॉल्स बनवायचे। तोपर्यंत आपण इथे एका बाउलमध्ये पाणी घ्यायची चाशणी बनवायला, ते बॉल्स आहेत तळण्यासाठी। 1 वाटी साखर घेतलेली आणि 1 ग्लास पाणी, त्याच्यामध्ये हे बॉल्स टाकायचे आणि ह्याला 5 ते 7 मिनटं उकळायला ठेवायचं। थोडंसं आधी हाय फ्लेमवर ठेवायचं, नंतर झाकण लावून थोडं मीडियम फ्लेमवर 5 मिनटं ठेवायचे, जेणेकरून हे बॉल्स आहे ना छान प्रकारे शिजले पाहिजे। आता ह्याची साईज बघा छोटी आहे, शिजल्यानंतर ह्याची डबल साईज होते आणि हे असं पाणी ढवळत राहायचं थोड्या वेळाने, कारण की ते बॉल्सला वरच्या साईडून पण पाणी लागलं पाहिजे, म्हणजे त्यांना सगळ्या बाजूने शिजतील। तोपर्यंत मी इथे गोकुल स्पेशल घेतलेला आहे। गोकुल स्पेशलने छान थिकनेस येतो रसमलाईसाठी, तो मी इथे हे वापरलेलं आहे। आणि तो दूध तापेपर्यंत आपले हे बॉल्स पण रेडी झालेले आहेत। बॉल्स आहे बघा एकदम स्पंची लागतात ते, तर त्यासाठी मी फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेले। हे बॉल्स त्या थंड पाण्यामध्येच टाकायचे, कारण की ते क्रॅक नाही होत आणि छान लागतात, नंतर त्याचा गोडवा तसाच राहतो। तर हे दूध आपलं उकळून छान उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये मी घरगुती आपलं डेअरीची दूध पावडर होती ती टाकली, मी प्रत्येक रेसिपीमध्ये वापरत असते, त्याच्याने थिकनेस येतो। त्या वेलची पावडर टाकली, केसर टाकले आणि थोडे ड्रायफ्रूट्स होते ते कटिंग करून ठेवलेली ते टाकून घेतले। आता त्याला छान उकळी येऊन द्यायची, थिकनेस झाला पाहिजे आपला रसमलाईचं, थोडंसं दूध आटतंच ते करताना। तोपर्यंत आपले हे गोळे बाउलचे सगळे काढून घ्यायचे आहेत आणि हे आपल्या ह्या दुधामध्ये मिक्स करायचे आणि छान प्रकारे एक उकळी आणून द्यायची। थोडंसं दूध घट्ट होईपर्यंत त्याला उकळी आणून द्यायची आणि मी साखर लास्टला टाकते, कारण की ते बॉल्समध्ये गोडवा पण असतो दुधामध्ये पण, आणि मी ऑलरेडी दूध पावडर टाकलेली। सो फायनली आपली इथे रसमलाई झालेली आहे। तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थोड्या वेळाने सर्व करून खाऊ शकता, खूप यमी लागते।